तर लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव सुरू आहे आणि आता जनतेचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय, वाढताना पाहायला मिळतोय आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक ती लढत कशी होती 2019च्या विधानसभा निवडणुकीकडे आपण पुन्हा एकदा जातो आहे। छगन भुजबळ हे येवल्यामधून विजयी झाले होते तर संभाजी पवार हे शिवसेनेचे पराभूत झालेले आपल्याला पाहायला मिळतात। येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ विजयी झाले होते तर नालासोपाऱ्यामधून क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर विजयी झाले होते तर प्रदीप शर्मा शिवसेनेचे पराभूत झाले होते। नालासोपाऱ्याची लढत पाहिली तर वसईमधून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर विजयी झाले होते तर शिवसेनेचे विजय पाटील पराभूत झाले होते। भिवंडी पूर्व मध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विजयी झाले होते तर रुपेश हे पराभूत झाले होते। तर आपण ही काही 2019च्या लढती आता आपण पाहतो आहोत। 2024 ची विधानसभा निवडणूक होते तत्पूर्वी 2019च्या लढती आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये भाजपाचे रवींद्र चव्हाण विजयी झाले होते। 2019 मध्ये रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधून विजयी झाले होते। तर कोपरी पाचपाकाडीमधून शिवसेनेचे एकनाथ शिंदे विजयी झाले होते तर संजय धाडीगावकर हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते। 2019 मधल्या ह्या लढती आपण पाहतोय। मुंब्रा कळवामधून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले होते। शिवसेनेच्या दीपाली सय्यद या पराभूत झाल्या होत्या। भाजपाचे ऐरोलीमधून गणेश नाईक विजयी झाले होते। राष्ट्रवादीचे गणेश शिंदे पराभूत झाले होते। मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी झाले होते तर मनसेचे नयन कदम हे पराभूत झाले होते। 2019च्या या लढती आपण पाहतोय। कांदिवली पूर्व मधून भाजपाचे अतुल भातखळकर विजयी झाले होते तर अंजता यादव या पराजित झाल्या होत्या। तर मालाड पश्चिम मधून असलम शेख काँग्रेसचे विजयी झाले होते तर मालाड पश्चिम मधून भाजपाचे रमेश ठाकूर पराभूत झाले होते। मानखुर्द शिवाजीनगर मधून अबू असीम आझमी हे सपाचे उमेदवार विजयी झाले होते तर विठ्ठल लोकरे शिवसेनेचे पराभूत झाले होते। मानखुर्द शिवाजीनगर मधली ही लढत आपण पाहतोय। तर अणुशक्तीनगर मधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक विजयी झाले होते तर शिवसेनेचे तुकाराम काते पराभूत झाले होते। तर 2019च्या या काही लढती आता आपण पाहिलेल्या आहेत। वांद्रे पूर्व मधली लढत आपण पाहतोय। 2019ची वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दीकी काँग्रेसचे विजयी झाले होते तर विश्वनाथ महाडेश्वर हे पराभूत झाले होते। तर वांद्रे पश्चिम मधून भाजपाचे आशिष शेलार विजयी झाले होते तर आसिफ झिकारिया काँग्रेसचे पराभूत झाले होते। धारावी मधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या तर शिवसेनेचे आशिष मोरे हे पराभूत झाले होते। तर माहीम मधून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी झाले होते आणि मनसेचे संदीप देशपांडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता। परळीमधून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी झाले होते तर राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना पराभव स्वीकारावा लागला होता। 2019च्या या काही लढती आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादीचे श्रीवर्धनच्या उमेदवार आदिती तटकरे या विजयी झाल्या होत्या तर श्रीवर्धन मधून विनोद घोसाळकर पराभूत झाले होते।